माझा या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात आत्ताच्या हेडलाईन्स पाहून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। साताऱ्याच्या फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या, हातावरील सुसाईड नोटमुळे खळबळ। पोलीस उपनिरीक्षकानं 4 वेळा बलात्कार केल्याचा चिठ्ठीत उल्लेख। मृत महिला डॉक्टरवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी स्थानिक खासदारांना दबाव टाकल्याचा आरोप, तर आत्महत्येचं गलिच्छ राजकारण करणारे लोक असल्याचं म्हणत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आरोप फेटाळले। मुंबईच्या काळा चौकीत माथे फिरू प्रियकरामुळे थरकाप। ब्रेकअपनंतर प्रियसीला भेटायला बोलावून भर रस्त्यात चाकूनं वार करत हत्या, तरुणानं स्वतःचंही आयुष्य संपवलं। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। दंगेकरांनी आरोप केलेल्या कथित जमीन घोटाळा प्रकरणानंतर 40 मिनिटं चर्चा, दंगेकरांची तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। एमसीएच्या निवडणुकीसाठी नेत्यांची लॉबिंग सुरू असल्याचं चित्र। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तर आशिष शेलारांची शरद पवारांची 20 मिनिटं चर्चा। मतदार याद्यांतील घोळाबाबत काँग्रेसची आज पत्रकार परिषद। संध्याकाळी 6 वाजता फिल्म स्क्रीनिंग आयोजन करणार पोलखोल। मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी। पुढचे 2 दिवस अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी। विदर्भात वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज।